नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजेश्वर उभारंडे साहेब. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ते अमरावती डिव्हिजनचे सिनेटचे सदस्य आहेत. त्यांच्या इत्थंभूत कार्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, आपलं धन्यवाद. नमस्कार. नवराष्ट्राचं हार्दिक आभार. सर, मला सांगा, आपण आतापर्यंतचा जो आपला काळ आहे, जो इत्थंभूत आपला जो प्रवास आहे, तो कसा राहिलेला आहे आमच्या दर्शकांना? सर्वप्रथम मी सर्व दर्शकांना या माध्यमातून सांगू इच्छितो की नवराष्ट्रनी या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर येण्याची, माझ्या कार्याविषयी, आतापर्यंतच्या संघर्षाविषयीची आपल्यासमोर बातचीत करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल सर्वप्रथम नवराष्ट्राचे मी आभार व्यक्त करतो. मित्र, मी डॉक्टर राजेश्वर सुशीलाबाई तुकाराम उभारंडे. मूळचं माझं गाव इथून बुलढाण्यापासून एक 10 किलोमीटर अंतरावर पांगरी नावाचं मूळ गाव आहे. तिथेच माझं सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्यानंतर बुलढाणा येथील शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 12वीपर्यंतचं शिक्षण घेऊन संभाजीनगर येथे मी BMS पूर्ण केलं आणि त्यानंतर नागपूरच्या गव्हर्मेंट आयुर्वेद महाविद्यालयामध्ये MD पूर्ण केलं. सध्या मी मुंबईच्या आयुर्वेद महाविद्यालय वरळी इथे, पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय इथे PhDचं संशोधन काम करत आहे. हे सर्व करत असताना बुलढाणा शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस आणि त्या माध्यमातून गरीब गोरगरीब जनतेपर्यंत आरोग्यसेवा पुरवण्याचं काम गेल्या 20 वर्षामध्ये, म्हणजे जवळपास 2002 पासून तर आतापर्यंत मी करत आलेलो आहे. आणि याच सर्व काळामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने, त्यांच्या सोबतीने या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आयुर्वेदाचं शिक्षण देणारं एक महाविद्यालय व्हावं या माध्यमातून 2014मध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीने आम्ही 2014मध्ये महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांच्या परवानगीने 2014 साली बुलढाणा येथे जिल्ह्याच्या ठिकाणी असणारं पहिलं आयुर्वेद महाविद्यालय सुरू केलं. आणि त्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील, मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील आणि परिसरातील संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी येऊन या ठिकाणी शिकत आहेत आणि आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण करून डॉक्टरची पदवी घेऊन या समाजाची सेवा करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. सर, आपण सिनेटचे सदस्यही आहात. नेमकं या दिशेने जाण्याचं आपला उद्देश काय समोर? सिनेटचं सदस्य ॲक्च्युली की मी जरी डॉक्टर असलो तरी माझ्या पारिवारिक माझा जो वारसा लाभलेला आहे ते शिक्षण क्षेत्रात आमचा परिवार सुरुवातीपासून कार्यरत आहे. माझे वडील एक जिल्हा परिषदेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. माझे मोठे बंधू प्राध्यापक आहेत, माझ्या वहिनी प्राध्यापिका आहेत. माझ्या घरामध्ये जवळपास 5 शिक्षक आहेत आणि त्याच माध्यमातून जवळपास 2014पासून जेव्हा आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना या ठिकाणी झाली, मग त्यासोबतच आम्ही ते निकष पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण केलं आणि या ठिकाणी प्राचार्य म्हणून गेल्या 5-6 वर्षापासून मी काम करत आहे. हे काम करत असताना विद्यार्थ्यांसाठी त्यांना योग्य न्याय मिळावा याच्यासाठी, शिक्षकांना त्यांचे हक्क, न्याय, त्यांचा संघर्ष, त्यांचे विविध अडचणी सोडवाव्या याच्यासाठी एकमेव जे ठिकाण असतं ते असतं की विद्यापीठ. मग या विद्यापीठावर आपण प्रतिनिधी म्हणून गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून मग मागच्या वर्षी मार्चमध्ये 2023च्या मार्चमध्ये जी विद्यापीठाची पंचवार्षिक निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक गटातून मी अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांतून, महसूल विभागातून म्हणजे अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा अशा 5 जिल्ह्यांमधून प्रतिनिधित्व करण्याची संधी माझ्या सर्व मतदार बंधूंनी मला दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आयुर्वेदिक कॉलेजचे प्रिन्सिपल देखील आहात, त्या ठिकाणी आपण अध्यापनाचं काम करता. आयुर्वेदिक
सध्याच्या घडीला आयुर्वेदिक उपचार पद्धती जी आहे याच्याकडं कल वाढलेला आहे. ॲलोपॅथीकडे लोकांचा त्याचे जे परिणाम शरीरावर होत आहेत त्याच्यामुळं इकडं कल वाढला आहे. पण तसा स्कोप जो आहे तसे डॉक्टर्स जे आहेत जास्त प्रमाणात या ठिकाणी व्हावेत यासाठी हॉस्पिटल्स अजून जसे पाहिजे तसे नाही आहेत. त्याबद्दल काय? म्हणजे कुठलंही शास्त्र असेल किंवा आयुर्वेद आयुर्वेद ही काही चिकित्सा पद्धती केवळ चिकित्सा पद्धती नाही आहे, तर आयुर्वेद ही एक जीवन पद्धती आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीने स्वस्थ राहण्यासाठी, म्हणजे त्याचं जीवन जगत असताना केव्हा उठावं, केव्हा झोपावं, काय खावं, कोणत्या ऋतूमध्ये काय करावं, काय करू नये, हे सांगण्याची ती एक जीवन पद्धती आहे. मग या जीवनपद्धतीचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करून आपण स्वस्थ कसं राहता येईल, म्हणजे आपल्याला आजारीच नाही पडायचं, याच्यासाठी काय काळजी घेता येईल, हे आयुर्वेदाचं मुख्य सूत्र आहे. याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आयुर्वेद दुर्लक्षित राहायला गेला, परंतु वेळेस 2014मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भारताचे पंतप्रधान झाले, त्याच्यानंतर 2020मध्ये त्यांनी आयुष मंत्रालयाच्या स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना भारत सरकारच्या केंद्र सरकारच्या मंत्रालयामध्ये केली आणि त्या माध्यमातून आयुर्वेद ही जी आपली प्राचीन चिकित्सा पद्धती आहे तिला जगाच्या समोर अजून काय करता येईल, जगाला आपल्या भारतीयांकडून देण्यासारखं एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे आयुर्वेद आणि योग आहे. तर योगाला आंतरराष्ट्रीय दर्जांपर्यंत पोहोचवणं, आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणं, या माध्यमातून आपण संपूर्ण जवळपास जगभरात आजकाल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतो. त्याच प्रकारे मागच्या काळामध्ये हिल इन इंडिया आणि हिल बाय इंडिया ही स्कीम मागच्या 3 वर्षामध्ये माननीय मोदीजींच्या माध्यमातून आयुष मंत्रालयाने आणलेली आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण भारतभर ज्या प्रकारे चे हॉस्पिटल ॲलोपॅथीचे आहेत तसे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये एम्स आयुर्वेद हॉस्पिटल आता सुरू झालेले आहेत आणि त्याचा पाझर हा हळूहळू येणाऱ्या काळामध्ये हा जिल्हा स्तरापर्यंत आणि तालुका स्तरापर्यंत येईल. तिथं सर विदेशात आयुर्वेदाला फार महत्त्व दिले जात आहे सध्याच्या घडीला आणि भारतातली ही कला असून ही विदेशात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांनी आत्मसात केली आणि भारतात त्याचा जसा पाहिजे तसा जो प्रसार होता तो कमी झालेला आहे. तर याकडं याचा प्रचार प्रसार कसा व्हावा या संदर्भात हा आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला आणलेला आहे. खरं तर एखाद्या कुठल्याही शास्त्राला जर पुढे जायचं असेल तर त्याला राजमान्यता, राजाश्रय आवश्यक असतो आणि तो राजाश्रय जोपर्यंत त्या शास्त्राला मिळत नाही तोपर्यंत ते शास्त्र पुढे टिकत नाही. पूर्वीच्या काळी राजे महाराजे होते, त्यांच्या ठिकाणी आपली चिकित्सा पद्धती सांभाळण्यासाठी स्वतंत्र वैद्यगण होते आणि त्यांना त्यांचा राजाश्रय होता. ती येणाऱ्या मागच्या काळामध्ये कुठेतरी ती खंडित झालं आणि ते झालं. परंतु मी मागे बोलल्याप्रमाणे आयुष मंत्रालयाची स्थापना झाल्यापासून अवेअरनेस अबाउट आयुर्वेद सिस्टीम ऑफ मेडिसिन हा जनसामान्यांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो, इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जातो. आता आपण महाराष्ट्र शासनाच्या आयुष विभागामार्फत की गर्भिणींसाठी आयुर्वेद, लहान मुलांसाठी आयुर्वेद, लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी याच्यासाठी सुवर्णप्राशन संस्कार, अशा अनेक प्रकारच्या लोकोपयोगी आणि लोकांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष बदल घडवून आणणाऱ्या ज्या काही चिकित्सा पद्धती आहे की आता तुम्ही घेतलं की तुम्हाला 2 महिन्यांनी लगेच त्याचे त्वरित इफेक्ट दिसणार आहे, आज घेतलं की तुम्हाला संध्याकाळी त्याचे, अशा प्रकारच्या चिकित्सा पद्धती डेव्हलप करणं आयुष मंत्रालयाने सुरू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आयुर्वेद ही सर्वसमावेशक चिकित्सा पद्धती म्हणून प्रत्येक भारतीय स्वीकारेल याची मला शाश्वती आहे. यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.